हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मक चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी तातडीचा दैवी संदेश काय आहे. तुमच्या राशीचा तुमची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात, दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश तातडीचा घेऊन आली आहे. तर आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे लक्ष द्या. माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनेलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी एक्सचेंज करा, म्हणजे तुमची ऊर्जा एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा, एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय तुम्ही ही रीडिंग बघणार ते व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार धनुराशीच्या लोकांनो, आज ब्रह्मांड आणि दैवी शक्ती तुमच्यासाठी एक अतिशय गहन आणि डोळे उघडणारा संदेश घेऊन आले आहेत. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सध्या काही गोंधळ, मानसिक वेदना किंवा नात्यांमध्ये दुरावा अनुभवत असाल तर हा व्हिडिओ थेट तुमच्या आत्म्याशी संवाद साधणार आहे. हा संदेश तुमचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातील एक मोठ्या रहस्याचा खुलासा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमची वर्तमान ऊर्जा काय सांगत आहे? मनात नव्याने निर्माण होणारी भावना आणि निष्पाप कोमलता. धनुराशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या अंतर्मनात एक नवीन भावनिक संतुलन सुरुवात होत आहे. दैवी शक्ती सांगत आहे की तुमचे हृदय मूळचे अतिशय निष्पाप, प्रेमळ आणि इतरांवर पटकन विश्वास ठेवणारे आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमाची, नवीन कल्पनांची किंवा एखाद्या सुंदर भावनेची नवी पालवी फुटत आहे. तुम्ही तुमच्या भावना खूप प्रामाणिकपणे आणि एका लहान मुलासारख्या निरागसतेने व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळत आहे. पण ही सुंदर ऊर्जा पुढे जात असतानाच ब्रह्मांड तुम्हाला एका गोष्टीबद्दल सावध करत आहे. कुठली गोष्ट ती? मुख्य आव्हाने, भूतकाळातील खोल जखम आणि हृदय विकार. दैवी शक्ती पाहत आहे की तुमच्या या निरागसतेचा आणि चांगुलपणाचा भूतकाळात गैरफायदा घेतला गेला आहे. तुमच्या हृदयावर खूप खोल जखमा झालेल्या आहेत. एखाद्या अशा व्यक्तीने किंवा परिस्थितीने तुमचे हृदय दुखावले आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. हे दुःख, हे रडू आणि ही भावनिक वेदना तुम्ही खूप काळ मनात दाबून ठेवली आहे. ब्रह्मांड सांगत आहे की तुमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे. असे घडले असून तुम्हाला तीव्र मानसिक क्लेश सहन करावे लागले आहेत. पण ही वेदना केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुमच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या आर्थिक मजबूत करण्यासाठी आली होती. गुप्त संदेश, फसवणूक, लपवा-छपवी आणि छुप्या शत्रूंपासून सावधान. आता सर्वात महत्त्वाचा आणि सायकिक संदेश. दैवी शक्ती तुम्हाला तुमच्या आसपासच्या लोकांबाबत अत्यंत सावध राहण्याचा इशारा देत आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असू शकते जी पाठीमागे गोष्टी लपवत आहे किंवा तुमच्याशी प्रामाणिक नाही. कोणीतरी तुमच्यापासून काहीतरी चोरण्याचा, तुमच्या पाठीमागे कट रचण्याचा किंवा लबाडीने वागण्याचा प्रयत्न करत आहे. हा एखादा मित्र, जोडीदार किंवा कामाच्या ठिकाणी असलेला माणूस असू शकतो जो समोरून खूप गोड बोलतो पण पाठीमागे स्वतःचा स्वार्थ साधत आहे. ब्रह्मांड सांगत आहे की डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. सध्याच्या काळात योजना गुप्त ठेवा आणि तुमची रहस्य कोणालाही सांगू नका. दैवी मार्गदर्शन आणि उपाय. या संपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दैवी शक्ती तुम्हाला पुढील 3 महत्त्वाचे सल्ले देत आहेत. सत्याचा स्वीकार करा. जे लोक तुमच्या आयुष्यातून निघून गेले किंवा ज्यांनी तुम्हाला फसवले त्यांच्या मागे धावणे थांबवा. कटू सत्य स्वीकारा आणि पुढे जा. अंतर्मनाचा आवाज ऐका.
तुमची सायकिक ऊर्जा, सायकिक इंट्युशन खूप तीव्र आहे. जर तुम्हाला एका व्यक्तीबद्दल संशय येत असेल तर ती गट फिलिंग अगदी बरोबर आहे. त्यावर विश्वास ठेवा. स्वतःचे रक्षण करा. सध्याच्या काळात वादविवादातून किंवा चुकीच्या लोकांपासून स्वतःला बाजूला करून घेणे हा सर्वात मोठा शहाणपणा आहे. भविष्यातील आशीर्वाद. धनु राशीच्या लोकांनो, या वादळानंतर तुमच्या आयुष्यात एक सुंदर शांतता येणार आहे. ब्रह्मांड तुमच्या सर्व जखमा भरून काढण्यास तयार आहे. फक्त तुम्हाला जागरूक राहावे लागेल. जर हा संदेश तुमच्याशी जुळला असेल, रेझोनेट झाला असेल तर कमेंट्समध्ये आय ट्रस्ट द युनिवर्स नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक आणि सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. या रेडिंगमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला परिस्थिती स्वतःची जुळणाऱ्या वाटल्या ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.